बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली विठू माऊलीच्या दर्शनाची ओढ आता अधिकच तीव्र होऊ लागली. मग काय, विठुरायालाच आळवले. म्हटले, लवकर बोलाव की रे दर्शनासाठी तुझ्या दारी. भक्तांचा कैवारीच तो, त्यानेही कौल दिला. तसा आम्हीही दर्शनाला जाण्याचा आमचा आराखडा तयार केला. देवदर्शनाला जाणार म्हणून घरच्या थोऱ्या मोठ्यांना फोनवरूनच संदेश दिला. त्यांनीही आम्हाला हसत हसत सुखरूप राहण्याचा आशीर्वाद दिला. थोडीशी कुरकुरणारी तब्येत डॉक्टर काकांच्या औषधामुळे एका रात्रीत ठणठणीत झाली. घरातील सर्व जास्तीच्या कामांची जबाबदारी कामवाल्या मावशींनी न कुरकुर करता स्वतःकडे घेतली. इतक्या दिवसांनी जाणार तर नैवेद्य करायलाच हवा म्हणून घाईतच पुरणपोळी करण्याचा बेत ठरवला. सर्व कसं मनाप्रमाणे होते आहे म्हणून मीही खुश झाली आणि त्या दिवशी घाईत केलेली पुरणपोळीही अधिक रुचकर झाली. माहीत नाही कशी, पण घरातल्या सगळ्यांचीच वेळेत तयारी झाली. नवरोबाबरोबर मुले घेऊन आमची स्वारी माऊलीच्या दर्शनाला निघाली. रस्त्यावर गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा अशी ट्रॅफिक पोलिसांनी जोरात शिट्टी वाजवली आणि स्वतःबरोबरच दुसऱ्यांच्याही सुरक्षिततेची महत्त्वाची जाणीव त्या क्षणी मनाला झाली. मंदिराच्या आवारात पोचलो, पण देवाचे दर्शन अजून लांबच होते. माझ्याच सारखे कितीतरी भाविक त्याच्या दर्शनासाठी रांगेत दाटीवाटीने उभे होते. कधीही न पाहिलेले ते एकमेकांना हसून हसून माऊली माऊली म्हणत होते आणि भक्त कर्मचारी खूपच संयमाने त्यांच्या दर्शनाची योग्य ती सोय लावून देत होते. बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर समोरासमोर भेटीचा योग आला. विठू माऊलीचे रूप पाहून तर माझा कंठच दाटून आला. त्या सावळ्या मूर्तीमध्ये आता कितीतरी चेहरे, प्रतिमा एकसारखी फिरून फिरून जात होती. न जाणो विठुराया सांगत असावा, मी तर सदैव तुझ्या आजूबाजूलाच असतो, याची जाणीव फक्त तुला इथे आल्यावरच झाली. विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल.